नमस्कार मित्रांनो, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। यावेळी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रचार रंगत असला तरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढला आहे। दरम्यान 2 दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकत मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता। त्यामुळे देखील भाजपमध्ये नाराजी आहे। दरम्यान यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर बोलणं टाळलं। मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं, ते म्हणजे 2 डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे असे ते म्हणाले। चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर आता 2 डिसेंबर नंतर महायुतीमध्ये फूट पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। चव्हाण यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आता भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ते बोलताना चुकून बोलले असतील, त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही। राज्याच्या जनतेचा विकास करायचा आहे, जनतेची कामं करण्यासाठी भाजपचा झेंडा फडकवायचा आहे। गाडीमध्ये बसताना आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही ऍडजस्ट करू। उद्या तुम्ही आम्हाला जर ढकलणार असाल तर आम्ही पुढे कोण कोणाला ढकलते ते बघू, असं यावेळी गणेश नाईक यांनी म्हटलं आहे। मात्र भाजपच्या मंत्र्यांच्या सर्वात मोठ्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। 2 डिसेंबर नंतर महायुतीमध्ये खरंच फूट पडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना दिसत आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।